ARB एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला 3 मित्रांची गोष्ट सांगते. ते लहानपणापासूनच एकमेकांचे पक्के दोस्त. पहिला मित्र अतिशय हुशार, शाळेत पहिला नंबर कधीही न सोडणारा, प्रत्येक गोष्टीत अव्वल. दुसरा मित्र आपला सर्वसामान्य, अगदीच हुशार नाही पण नापास वगैरे न होणारा, नियमितपणे पुढच्या वर्गात न ढकलता जाणारा. आणि तिसरा मित्र अतिशय मस्तीखोर, एकदम टग्या, अभ्यासात दुर्लक्ष, शाळेत 12 भानगडी करणारा. पण तिघांची मैत्री मात्र घनिष्ठ, एकमेकांची जिगरी दोस्त. पुढे शाळा संपली. हुशार मित्र जो होता त्याने अपेक्षेप्रमाणेच इंजिनिअरिंग केलं, तिथेही अव्वल. पुढे इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षा दिली आणि क्लास 1 अधिकारीपदी त्याची नियुक्ती झाली. पुढे हा अधिकारी चीफ ऑफ इंडियन रेल्वे झाला. दुसरा मित्र होता, त्याने शाळेनंतर फिजिक्समध्ये पदवी पूर्ण केली. पुढे काय करायचं प्रश्न होता. प्रशासकीय सेवेत प्रयत्न करायचा होता. IASची परीक्षा दिली, पास झाला, मुलाखत पास झाला आणि निवडला गेला. पुढे हा मुलगा पहिला मित्र ज्या विभागात खाली कुठेतरी अधिकारी होता त्या खात्याचा सर्वोच्च म्हणजे सचिव झाला. तिसरा मित्र तर शाळा संपल्यानंतर पुढच्या शिक्षणाच्या वगैरे जास्त भानगडीत पडला नाही. पुढे त्याने योग्य वेळी योग्य पक्षाकडून निवडणूक लढवली, खासदार झाला आणि नंतर तर पहिले 2 मित्र ज्या खात्यात अधिकारी होते त्या खात्याचा कॅबिनेट मिनिस्टर झाला. ही काही काल्पनिक गोष्ट नाही, सत्यकथा आहे. पहिला मित्र अतिशय हुशार, तो म्हणजे कोकण रेल्वेचे शिल्पकार E. राधाकृष्णन. त्यांना मेट्रोमॅन म्हणूनही संबोधतात. दिल्ली मेट्रोचे ते CEO होते. दुसरा मित्र म्हणजे TN सेशन, अतिशय कठोर आणि शिस्तप्रिय IAS ऑफिसर. भारतीय निवडणूक आयोगाचा दर्जा आणि प्रतिष्ठा उंचावण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. आणि तिसरा मित्र म्हणजे KP उन्नीकृष्णन. लोकसभेवर सलग 5 वेळा निवडून गेले. पंतप्रधान VP सिंग यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. तात्पर्य हेच की शाळा, शिक्षण, मार्क्स ही फक्त अनेक माध्यमांपैकी काही माध्यमं आहेत, उद्दिष्ट नाहीत. उद्दिष्ट तर खूप मोठी असावीत. आपल्या मुलांना ह्या माध्यमांचे गुलाम होऊ देऊ नका. त्यांना त्यांची उद्दिष्टे उंच ठेवायला सांगा आणि जीवनाचा आस्वाद मुक्तपणे घेऊ द्या. तर आजची माझी कथा आवडली असल्यास चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. थँक्यू.